जय हिंद, जय खानदेश, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर सुखदेव पाटील, मुक्काम पोस्ट काळखेळे, तालुका जिल्हा धुळे, सध्या निवासस्थान ठाणे. आपल्याला तमाम माझ्या खानदेशी बांधवांना आव्हान आहे. मित्रांनो, आपला विषय आहे, आपल्या भावना आहेत, आपल्या अनेक दिवसापासून राहिलेलं स्वप्न. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं अधुरं राहिलेलं स्वप्न, दिल्लीवर मराठ्यांचं राज्य आलं पाहिजे, मराठ्यांचं स्वप्न साकार झालं पाहिजे, छत्रपती शिवाजी महासाहेब जिजाऊंचं स्वप्न साकार झालं पाहिजे. आपला मराठी पंतप्रधान हा दिल्लीच्या तख्त्यावर विराजमान झाला पाहिजे. माननीय यशवंतराव चव्हाण, माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय प्रमोद महाजन यांच्यानंतर आता आपल्या डोळ्यासमोर पंतप्रधान पदाचा महाराष्ट्रातला उमेदवार दिसत आहे. त्याचप्रमाणे अनेक खानदेशी बांधवांचं मनामध्ये अनेकांचं स्वप्न उदार राहिलं, अधुरं राहिलं. माननीय हिरेसाहेब, भाऊसाहेब, माननीय रोहिदास पाटील साहेब, माननीय मधुकरराव चौधरी, माननीय एकनाथराव खडसे, अनेक असे दिग्गज उमेदवार असताना, दिग्गज नेते असताना महाराष्ट्रानं खानदेशी मुख्यमंत्री पद मिळू दिलं नाही का? याचा विचार आपण करण्याची वेळ आलेली आहे. कारण आपल्या खानदेशी बांधवांच्यामध्ये एकजुटता नाही आहे, ताकद नाही आहे. आपण आपल्या भात्या पद्धतीमध्ये दुसऱ्या उमेदवाराची चाटुगिरी करून त्याच्या डोक्यावर घेऊन त्याचा उदो करतो आणि आपल्या उमेदवाराचं पाय खेचण्याचं काम करतो, आपल्या नेत्याचं पाय खेचण्याचं काम केलं. धुळे जिल्ह्यामध्ये जव्हार ग्रुप होता आणि अँकर ग्रुप होता. त्याचप्रमाणे जळगावमध्ये सुद्धा ज्या एकनाथराव खडसेने अनेक नेत्यांना मोठं केलं, त्याच एकनाथ खडसेंच्या पाठीमागे खंजीर घालण्याचं काम आपल्याच नेत्यांनी केलं. त्याचप्रमाणे या खानदेशामध्ये सुद्धा भाऊसाहेब हिरेंना त्यावेळेस पाठिंबा मिळाला असता, माननीय रोहिदास पाटलांना पाठिंबा मिळाला असता, तर कदाचित त्यावेळेस आपल्या खानदेशी बांधवांचं स्वप्न पूर्ण झालं असतं. परंतु आता दूर अशा नेत्यामध्ये एकजुटता दिसत नाही. राहिलं स्वप्न. आम्ही नोकरदार 33 वर्ष नोकरी करून आज आमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की माझ्या खानदेशाला न्याय का नाही मिळालेला? कधी मिळणार आम्हाला खानदेशी बांधवांना न्याय? कधी आमचा खानदेशी बांधव, खानदेशी नेता हा मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचेल? मला आमच्या खानदेशा बांधवांमध्ये जर नेत्यांमध्ये एकमेकाचे पाय होडून पुढं जाऊ न देण्याकरता जर स्पर्धा लागली असेल, पक्ष बदली करून जरी ते इकडं आणि तिकडं उड्या मारल्या असतील, तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे यांचा अंत कोणी पाहू शकत नाही. जरीसुद्धा सध्याचे आमदार आणि माजी आमदार जर एकत्र आले असतील, अनेक नेत्यांनी एकजुटता करण्याचं काम केलं असेल, तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये काय आहे ते परमेश्वराला देखील समजणार नाही. माझ्या तमाम खानदेशी बांधवांचं राहिलेलं अधुरं स्वप्न कोण पूर्ण करणार आहे? त्या नेत्यांना आम्ही विचारतो की तुम्ही पक्ष बदल करताय, ते कशासाठी करतायत? हे सगळ्या जनता ही पाहते, त्यांना समजते. परंतु लोकांच्या मनामध्ये राहिलेलं अधुरं स्वप्न, जसं शिवराजांचं स्वप्न अधुरं राहिलं होतं, दिल्लीच्या तख्त्यावर मराठ्यांनी विराजमान झालं पाहिजे, तसे माझ्या खानदेशी बांधवांचं सुद्धा स्वप्न आहे की खानदेशातला मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे. मग तो कोणताही पक्ष असू द्या, तो जर खानदेशी बांधवाला जाहीर करेल की येणाऱ्या 2029 मध्ये तो जर खानदेशी बांधवाला मुख्यमंत्री पद देऊ शकत असेल, मग तो कुठलाही पक्ष असो, त्या पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची जबाबदारी आम्ही खानदेशी बांधव घ्यायला तयार आहेत. आम्हाला कुठल्याही पक्षाची गोडवा गाण्याचं काही कारण नाही आहे. आम्ही कुठल्या पक्षाचं बॅनर घेऊन उदोदो करण्याचं काही कारण नाही आहे. आम्हाला खानदेशी माणसाला न्याय मिळाला पाहिजे. आमच्या खानदेशी बांधवाचं हक्काचं आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. आमच्या योजना आम्हाला मिळाल्या पाहिजेत. आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी नियोजन ज्या ठिकाणी झालं पाहिजे, कापसाचे जास्तीत जास्त त्या ठिकाणी उद्योग त्या ठिकाणी आले पाहिजेत. आमची नरढाणी MIDC आहे, आमची धुळे MIDC, आमची जळगाव MIDC, आमची नाशिक MIDC आहे, ती सक्षम झाली पाहिजे. आमची पोरं त्या ठिकाणी जे बेरोजगारीनं आज गावागावामध्ये फिरतात, त्या मराठ्यांच्या पोरांची, बहुजनांच्या पोरांची लग्न होताना दिसत नाही. गावात आल्यानंतर माझ्या मुलासाठी, माझ्या भावासाठी कुठंतरी मुलगी पहा अशी याचना करणारी आई वडील, भाऊ बहीण मी त्या ठिकाणी पाहतोय. हे दुःख ह्या नेत्यांना दिसत नाही. त्यांना फक्त एकाच माणसाचा, एकाच पक्षाचा ज्या ठिकाणी आता प्रवाह चाललाय त्याच ठिकाणी उदो करा. तुम्ही कुठल्याही पक्षाचं, कुठल्याही राजकीय पक्षाचं उदो करा, आम्हाला त्याचं काही नाही. आमचा खानदेश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. बारामतीसारखे उद्योग आले पाहिजेत. बारामतीकरांचं नाव जसं आहे तसं खानदेशी नेत्यांचं नाव सुद्धा हे दिल्लीच्या तख्त्यापर्यंत धडक दिलं पाहिजे.
माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं 86 वर्ष वय झालं तरीसुद्धा दिल्लीमध्ये हा दबदबा ठेवणारा नेता आमच्या खानदेशामध्ये का निर्माण झाला नाही याचं आत्मपरीक्षण करण्याची जबाबदारी तमाम माझ्या खानदेशी बांधवांवरती आणि खानदेशी नेत्यांना माझा हा प्रश्न आहे. का नाही? जर शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा विकास करू शकतो, पुणे जिल्ह्याचा विकास करू शकतो, IT सेक्टर त्या ठिकाणी आणू शकतो, तर माझ्या नाशिकमध्ये पाणी असताना, माझ्या जळगावमध्ये पाणी असताना, माझ्या धुळ्यामध्ये आता पाण्याची चांगली व्यवस्था होत असताना 76 वर्ष वाट पाहावी लागली. आजपर्यंत सुद्धा 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर धुळ्यामध्ये पाणी येतं. याचं आत्मपरीक्षण करांगर या नेत्यांची जबाबदारी आहे. धुळ्यामध्ये रस्त्यांची अवस्था काय? मी माझ्या काळखेडा गावामधून धुळ्या शहरात एंट्री करत असताना हायवेपासून तर मार्केट, मी ज्या वेळेस 1985ला कॉलेजला जायचो विद्यावर्धनीला, त्याच्यापेक्षाही खराब रस्ते ह्या धुळे महानगरपालिकेच्या हद्दीत आहेत. का? आमच्या नेत्यांना आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये प्रचार आलेला मुख्यमंत्री साहेबांना हे दिसलं नाही का? आमच्या खानदेशाला काय दिलं? 2014च्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र भाऊ मोदींनी काय काय आश्वासनं दिली जरा पाठीमागं पातळून पहा. ज्या माझ्या खानदेशामध्ये केळी पिकते, माझ्या खानदेशामध्ये कापूस पिकतो, त्याच्यासाठी अनेक फॅक्टऱ्या या ठिकाणी उभा करू. माझ्या खानदेशी तरुणांना रोजगार मिळेल. अरे, या ठिकाणी चांगली शिक्षणाची व्यवस्था तुम्ही करू शकला नाहीत. या ठिकाणी चांगली आरोग्याची व्यवस्था करू शकला नाहीत. जो माझा शेतकरी माल पिकवतो त्याला चांगले भाव आणि त्याची प्रक्रिया याचे उद्योग तुम्ही आणलेले नाहीत. याचं कुठंतरी विचार करा आणि त्याच ठिकाणी माझ्या तमाम खानदेशी बांधवांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तमाम नेत्यांवरती आहे. हा माझा तुमच्यावर प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी अपयशी ठरलेल्या आहात. आपलं भलं करणं, आपलं कुटुंबाचं भलं करणं, हजारो करोडची संपत्ती माया जमवण्यामध्ये, आपण एकमेकाला स्पर्धा करण्यामध्येच आपण पुढे आहात. एवढाच माझा या तमाम खानदेशी बांधवांच्या ज्या भावना आहेत, ह्या आरोप आहेत, हे तुमच्यापर्यंत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाठवत आहोत. आता तरी विचार करा, एकजूट व्हा आणि आपल्या खानदेशी, मग ती गिरीश भाऊ असो, छगन भुजबळ असो, कुणाल बाबा असो, मग गावित साहेब असो का कुणीही असो, एकाला तरी कधीतरी मुख्यमंत्री होऊ द्या, एवढेच आव्हान करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश.